प्रत्येकाला सिलेंडर देतो म्हणून सांगितलं, अनुदानित 12 सिलेंडर, आता 4 सिलेंडरपर्यंत आलेत. हे काल पालकमंत्री सांगण्यास विसरलेत. पालकमंत्री काल हे सांगण्यास विसरलेत की महागाई झाली आहे, ती महागाई आटोक्यात आणण्यास हे सरकार किंवा मोदी अपयशी ठरलं हे सांगण्यास ते विसरलेले आहेत. त्याचबरोबर अनेक योजना आहेत की ज्या योजनेला पहिल्या महापुरुषांची नावं देऊन नवीन योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या योजना सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत. आज स्मार्ट मीटरपासून, दाखल्यांपासून मोठी मोठी ठेकेदारी किंवा औष्णिक आणि वीज प्रकल्प हे सगळे अदानीच्या घशात घालण्यात आलेले आहेत आणि देश अदानींकडे विकला गेला आहे हे सांगण्यास पालकमंत्री विसरले आहेत. त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य महिलांना जे 1500 रुपयाचं आमिष दिलं होतं ते सुद्धा आज 85 लाख महिलांना या राज्यातून कमी केलं आहे हे सांगण्यास विसरलेले आहेत. आणि त्यामुळे हे मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहे. आणि पालकमंत्र्यांनी मोदी सरकार यशस्वीचा कारभार सांगताना हे खरं तर आम्ही जे मुद्दे मांडले ते लोकांसमोर गेले पाहिजेत आणि या मुद्द्यावर कसं अपयश आहे हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे.